स्वागत. सादर करीत आहोत आजच्या काही ठळक घडामोडी. ठाणे महानगरपालिकेच्या महापौरपदी मीनाक्षी शिंदे तर उपमहापौरपदी रमाकांत मडवी यांची बिनविरोध निवड. घरगुती गॅस सिलेंडरच्या दरवाढी विरोधात ठाण्यात महिला काँग्रेसी निदर्शने. मुलांपेक्षा मुली हुशार, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू संजय देशमुख यांचे प्रतिपादन. ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या रोजगार मेळाव्याला तरुणांनी दाखविला उत्स्फूर्त प्रतिसाद. चलनातून बाद झालेली 96 लाखांची रोकड ठाणे गुन्हे शाखेने केली जप्त. सुधाताई मोकाशी नीलपुष्प साहित्य मंडळाच्या नीलमणी जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित. ठाणे महानगरपालिकेच्या महापौरपदी मीनाक्षी शिंदे तर उपमहापौरपदी रमाकांत मडवी यांची बिनविरोध निवड झाली आहे. ठाणे महापालिका निवडणुकीत शिवसेनेने सर्वाधिक 67 जागांवर विजय संपादित करत बहुमत मिळवले आहे. या बहुमताच्या जोरावर आज झालेल्या महापौर पदाच्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी व भाजपाने माघार घेतल्याने महापौरपदी सौ मीनाक्षी शिंदे तर उपमहापौरपदी रमाकांत मडवी यांची बिनविरोध निवड झाली आहे. या निवडणुकीत पीठासीन अधिकारी म्हणून ठाणे जिल्हाधिकारी डॉक्टर महेंद्र कल्याणकर यांनी काम पाहिले. ठाणे महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदा शिवसेनेला बहुमत मिळाल्याने महापालिका मुख्यालय भगवामय झाला होता. या महापौर पदाच्या निवडणुकीत अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या निवडणुकीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थिती लावून नवनिर्वाचित महापौर व उपमहापौर यांना शुभेच्छा दिल्या. यासाठी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे व सौ रश्मी ठाकरे ही उपस्थित होत्या. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या हस्ते विकास ज्योत प्रज्वलित करून ठाण्यात एक भव्य रॅली काढण्यात आली होती. महापालिका सभागृहासह संपूर्ण महापालिका परिसर भगवमय झालेला पाहायला मिळत होता. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हजर ठाणं. ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित. घरगुती गॅस सिलेंडरच्या दरवाढी विरोधात ठाण्यात महिला काँग्रेसने निदर्शने केली आहेत. मोदी सरकारच्या घरगुती गॅस सिलेंडरच्या दरवाढीच्या विरोधात ठाणे शहर जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीने अध्यक्षा शिल्पा सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली तीव्र निदर्शने करण्यात आली. आज देशात महागाई भडकली आहे, बेरोजगारी वाढली आहे. अशा परिस्थितीत घरगुती गॅस सिलेंडरची दरवाढ करून गरिबाचे सर्वसाधारण नागरिकांना मोदी सरकार वेठीत धरीत आहे. आमच्या काँग्रेस सरकारच्या कारकिर्दीत देशवासियांना 300 रुपयात घरगुती गॅस सिलेंडर मिळत असे. आता तो 778 रुपयाला मिळत आहे. अशा या अच्छे दिन वाल्या हुकुमशाही व स्वप्न दाखवून लोकांना फसवणाऱ्या मोदी सरकारच्या कारभाराचा आम्ही महिला काँग्रेसच्या वतीने तीव्र निषेध करत आहोत. या कार्यक्रमात महिला काँग्रेसच्या वतीने घरगुती गॅस सिलेंडर दरवाढीचा निषेध करण्यात आला. यावेळी घरगुती गॅस सिलेंडर दरवाढ करणाऱ्या मोदी सरकारचा निषेध असो, मोदी सरकार हाय हाय, मोदी सरकार मुर्दाबाद अशा घोषणा देण्यात आल्या. या कार्यक्रमात शैलका नाईक, निर्मला जोशी, प्रदेश अधिकारी सुनीता राऊळ, मंजू एरुणकर, नयनतारा गौड, निर्मला खरवार, आशा पागे, प्रिया कांबडी, सुनीता गायकवाड, रेखा इंगळे, सुधा एसे, मीना कांबळे इत्यादी उपस्थित होत्या. याबाबत बोलताना महिला कार्यकर्त्यांनी आक्रोश व्यक्त केला. बेरोजगारी आणि महागाई कमी करण्याच्या आणि गॅसवर सबसिडी देऊन बोळवण करणाऱ्या मोदी सरकार आता महिलांच्या गरजेच्या गॅस सिलेंडरवर वाढ करून सर्वसामान्यांचा कणात मोडीत असल्याचा आरोप करून आता जनता मोदी सरकारला येणाऱ्या निवडणुकीत धडा शिकवेल अशा संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या. बस रोक दो.
कितने हुए भाई साहब? सर 55 रुपये। 55 रुपये? हाँ ये लीजिए। सर छुट्टे नहीं हैं। छुट्टी तो मेरे पास भी नहीं है। तो एक काम कीजिए सर, यूपीआई के किसी भी एप्लीकेशन से आप पे कर दीजिए। मेरा वर्चुअल आईडी पीछे लिखा हुआ है। अच्छा ओके ओके। हम यूपीआई को सपोर्ट करते हैं। मेरा देश, मेरा देश, मेरा देश, मेरा देश बदल रहा है, आगे बढ़ रहा है। मुलांपेक्षा मुली हुशार असे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू संजय देशमुख यांनी प्रतिपादन केले आहे। मुलगा मुलगी समान असे म्हणतात असलो तरी ही समानता मात्र शिक्षणात दिसत नाही। कमी संधी मिळूनही मुली या मुलांपेक्षा हुशारच असतात। पदव्युत्तर अभ्यासक्रमात 50% अधिक मुली आहेत। आता प्रशासकीय सेवेत जास्तीत जास्त मुलींनी यावे, या सेवेत त्यांनी जास्तीत जास्त योगदान द्यावे असे आवाहन मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू संजय देशमुख यांनी केले। 8व्या स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलनाचा समारोप सोहळा रविवारी गडकरी रंगाचे नेते पार पडला, त्यात ते बोलत होते। या सोहळ्याला संमेलनाध्यक्ष आणि माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित, जिल्हाधिकारी डॉक्टर महेंद्र कल्याणकर, स्वागताध्यक्ष निरंजन डावखरे, सहपोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, पालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्यामसुंदर पाटील, आरटीओ जितेंद्र पाटील, डॉक्टर आनंद पाटील, वॅटचे उपायुक्त अजय वैद्य, वनाधिकारी रंगनाथ नाईकडे, वैशाली पाटील व संतोष पाटील आदी यावेळी उपस्थित होते। राजकारणात आलेल्या मुली आणि प्रशासकीय सेवेतील महिला अधिकारी यांचे काम प्रेरणादायी आहे। स्पर्धा परीक्षेत पास होणारच या उद्देशाने अभ्यास केला तर यश नक्कीच मिळेल। या क्षेत्रात समाजसेवेसाठी जाणीवपूर्वक यायला हवे। तरुणांची पिढी समाजसेवेत येत आहे आणि त्याला कौतुकाची दादी मिळत आहे असे मार्गदर्शन देशमुख यांनी केले। तर स्वागत अध्यक्ष आमदार निरंजन डावखरे यांनी मुंबई विद्यापीठाचे MPSC चे विद्यापीठ उभारावे अशी मागणी केली होती। असे कायमस्वरूपी विद्यापीठ उभारण्यासाठी प्रयत्न केला जाईल असेही त्यांनी सांगितले। कोणताही संकोच न बाळगता प्रयत्न करत राहा, सातत्य ठेवणे महत्त्वाचे आहे। मेहनत करा। जीवनात यशस्वीरित्या पुढे जाताना शॉर्टकट वापरू नका, कारण तो तुमच्या जीवनाला मारक ठरू शकतो। एकच पर्याय ठेवू नका। ध्येय हे नेहमी उंचावणारे असले पाहिजे। लक्ष केंद्रित करून ध्येय गाठा। जिल्हा प्रशासन, स्टडी सर्कल आणि समन्वय प्रतिष्ठानच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेची मिनी संमेलन ठाण्यात होत गेले तर त्याचा फायदा येथील विद्यार्थ्यांना होईल अशी आशा कल्याणकर यांनी व्यक्त केली। आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 75069464155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा। त्याची दखल त्वरित घेतली जाईल। लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो। जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर। ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या रोजगार मेळाव्याला तरुणांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दाखविला आहे। रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून तरुणांना नोकरी प्राप्त होते, मात्र माझ्या 2 वर्षाच्या अनुभवानुसार नोकरी मिळाल्यानंतर 3 ते 4 महिन्यातच 30% तरुण नोकरी सोडतात। वाहतुकीची सुविधा व्यवस्थित नसेल किंवा अन्य काही कारणे असली तरी नोकरी सोडण्यामागची कारणे मासा हे आवश्यक असल्याचे मत कौशल्य व रोजगार विभागाचे प्रधान सचिव दीपक कपूर यांनी शनिवारी ठाण्यात व्यक्त केले। ठाणे पोलीस आयुक्तालय, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र ठाणे
यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांची मुले आणि नातलग शनिवारी ठाण्यातील सिद्धी हॉलमध्ये रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी कपूर बोलत होते। त्यावेळी पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, अप्पर पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांच्यासह अन्य पोलीस अधिकारी उपस्थित होते। या मेळाव्याला तुफान गर्दी झाली होती। सुमारे 7 ते 7.5 हजार उमेदवार सहभागी झाले होते। हॉलच्या बाहेर रांगा लावल्या होत्या। तसेच मेळाव्यात 55 नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते। 8वी पासून ते ITI पदवी, अभियांत्रिकी, फार्मसी, MBA असलेल्यांनाही रोजगाराच्या तात्काळ संधी उपलब्ध करून देण्यात आल्या। यामध्ये 315 उमेदवारांची निवड करण्यात आली आहे। 220 उमेदवारांनी बँकिंग, रिटेल आदींनी व्होकेशनल ट्रेनिंग कोर्ससाठी नाव नोंदविले आहे। तसेच 1400 उमेदवारांना उपस्थित कंपन्यांमार्फत प्राथमिक निवड करून पुढील मुलाखतीसाठी बोलवण्यात आले आहे। ठाणे पोलिसांचा अभिनव उपक्रम असून अशा प्रकारच्या कार्यक्रमातून पोलिसांचे कौशल्य विकासाचे चांगले काम सुरू असल्याचे कपूर म्हणाले। काही वेळेला नोकरी मिळाल्यानंतर 4 महिन्यातच नोकरी सोडण्याचे प्रमाण 30% आहे। विशेष म्हणजे उच्च पातळीवरची नोकरी देखील तरुण सोडत असल्याचे कपूर यांनी सांगितले। तेव्हाचा चिंग्या तसाच होता। माझे इथल्या बँकेत अकाउंट नाही, त्यामुळे माझ्याजवळ पैसे नाहीत। माझे पैसे तुम्हीच भराल का रे मित्रांनो? नंतरचा चिंग्या तसाच होता। काय करू मित्रांनो, हा, आज माझी बँक बंद असते। चिंग्या अजूनही बदलत नव्हता। आता माझ्याकडे पैसे आहेत, पण चेकबुक नाहीये। चिंग्याची कारणं थांबत नव्हती। आता मला मोबाईल मधनं पैसे ट्रान्सफर करता येतात बरं का? पण नेमकं त्याच बँकेचं ॲप माझ्या मोबाईलमध्ये नाही। बस, कारणं संपली। अरे पण उठा, फोन कर, ट्रान्झॅक्ट। ट्रान्झॅक्ट? तुला पण माहितीये ट्रान्झॅक्ट? Transact, zap, transact, transact, चलनातून बाद झालेली 96 लाखांची रोकड ठाणे गुन्हे शाखेने जप्त केली आहे। ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने खारेगाव भागातून चलनातून बाद झालेल्या 1000 आणि 500च्या 96,90,500च्या नोटा जप्त केल्या आहेत। या प्रकरणी संजय चन्ने याला ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली। खारेगाव रेतीबंद रोडवर भारतीय चलनातून बाद झालेल्या 1000 व 500च्या नोटा घेऊन एक व्यक्ती येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र डोईफोडे यांना मिळाली होती। या आधारे 3 मार्च 2017 रोजी एका कारमधून आलेल्या चन्ने याच्याकडून 1000 रुपये दराच्या 5231 तर 500च्या 8919 अशा 96,90,000च्या नोटा सोनसाखळी चोरी विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मिलन पिंगळे, हवालदार बाळा भोसले, प्रदीप गायकवाड, वसंत बेलदार आणि नरसिंग क्षीरसागर आदीच्या पथकाने सापळा लावून हस्तगत केली। या कारमध्ये पाठीमागील सीटवर एका सॅकमध्ये व कापडी पिशवीतून या नोटा हस्तगत केल्याचे डोईफोडे म्हणाले। महिलांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या नारी शक्ती ब्रिगेडमध्ये सहभागी व्हा आणि आपले हक्क मिळवा। महिलांवरील अन्यायाविरोधात लढणारी एकमेव संघटना नारी शक्ती ब्रिगेड। नारी शक्ती ब्रिगेड राष्ट्रीय अध्यक्षा निर्मला पाल। सभासद नोंदणी सुरू आहे। संपर्क 9321712916। सुधाताई मोकाशी यांना नीलपुष्प साहित्य मंडळाच्या नीलमणी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे। नीलपुष्प साहित्य मंडळाची काव्य संध्या काल आनंद विश्व गुरुकुल महाविद्यालयात संपन्न झाली। यावेळी ज्येष्ठ साहित्यिक व कवयित्री सुधाताई मोकाशी यांना नीलपुष्प साहित्य मंडळाच्या वतीने नीलमणी जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला। यावेळी पुणे नगरीचे ठाणे जिल्हा व पालघर जिल्हा संपादक श्री सोपान बोंगाने, ठाणे दर्पणचे संपादक श्री गणेश गुंड, नीलपुष्प साहित्य मंडळाचे अध्यक्ष श्री नारायणराव तांबे सह कवी व कवयित्री मोठ्या संख्येने उपस्थित होते। ज्येष्ठ कवयित्री सुधाताई मोकाशी यांचे अनेक काव्यसंग्रह प्रकाशित झाले असून त्यांना ठाणे महापालिकेचा ठाणे गौरव पुरस्कारही प्राप्त झाला आहे।
यावेळी अनेक कवयित्रींनी गाणी व कविता सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले। यावेळी मकरंद अनासपुरे यांच्या नाम या फाउंडेशनला नीलपुष्प साहित्य मंडळाने 11,500 धनादेश सुपूर्द केला। तर या होत्या ज्या काही ठळक घडामोडी। उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी। ठाणे दरबारी वृत्तवाहिनीचे प्रसारण ठाणे शहराबरोबरच ठाणे जिल्ह्यातही होत असते। तरी आपल्या काही समस्या अथवा सूचना असल्यास आमच्या या पत्त्यावर संपर्क साधा। आमचा पत्ता पुढील प्रमाणे